आपल्या आक्रमक अंदाजामुळे आपल्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत राहणारे बच्चू कडू. पण बच्चू कडूंच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत, कारण बच्चू कडूंवर थेट अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा गुन्हा दाखल झालाय. प्रकरण अमरावती जिल्ह्यातलं आहे. भाजप आमदाराने आणि त्यांच्या भावाने काय तक्रार दिली आहे, फिर्यादीत नेमके काय काय उल्लेख आहेत, बच्चू कडूंवर कोणते गुन्हे दाखल झालेत, सगळ्या रिपोर्टमधून सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अभिजित तायडे या व्यक्तीच्या अपघाताचा बनाव करून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाय. आता हे अभिजित तायडे कोण आहेत, तर हे आहेत अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ. यांच्याच खुनाचा कट बच्चू कडू यांनी रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतलेला आहे चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये, ज्यामध्ये बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीवर हा गुन्हा दाखल आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांच्यावर केलेले आरोप हे अत्यंत गंभीर आहे. तक्रारीत नेमकं तक्रारदाराने काय काय म्हटलंय ते एकदा सविस्तर बघू. तक्रारदाराने दिलेल्या या फिर्यादीनुसार डिसेंबर महिन्यात बच्चू कडूंच्या कुरळपूर्णामध्ये असलेल्या घरी बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहुरे आणि आणखी एकाची बैठक झाली होती. तेव्हा अभिजित तायडे म्हणजेच तक्रारदाराला, आमदाराच्या भावाला ठार मारण्याची ते चर्चा करत होते. तिथंच एकानं ही रेकॉर्डिंग केली, पण अधिवेशनात व्यस्त असल्यामुळं तक्रार द्यायला उशीर झाला, असं तक्रार देताना आमदार आणि त्यांच्या भावाने म्हटलंय. विशेष म्हणजे तक्रारदारांनी या प्रकरणाच्या संवादाची जी रेकॉर्डिंग होती ती रेकॉर्डिंग सुद्धा पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केली आहे. पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं. हे डोंगर फुटते गेल्या वरच आलेले आहे. 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये सांगतो. दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तिची पत्ता नाही मला माहिती. ऍक्सिडेंट मध्ये ना ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ. आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळची. ते सांग. आता काय कर, उलट काय कर, याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं. तुझं टोनिंग आंध्रासोबत सुरू करू. मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे. तसं प्लॅनिंग करायचं, हे उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार. मग आपला हा जे आहेच ते नाही की प्रवेश येतो सोबत ह्या असला माझी पेटीस आहे. बरोबर 15 दिवसात गेम लावायचं, उडवायचंच आहे. त्याशिवाय हे तालाव नाही. काय तिकडे त्याला हे गेला तर तुझा संबंध तुटून जाते. मी सिलेंडर झालोय प्रॉब्लेम 15 दिवसात. मला सांगा तुम्ही, मी परत येतो. आपलं नाव वगैरे काहीच येत नाही. ऍक्सिडेंट काय ते नाही. ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे. हो, ते रेतीवाले आहे. ते स्पेशल लागतात मागं. बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण. फोनवरून कोणाशी बोलू नका, सगळ्या गोष्टी भेटून जर लागते. पोलिसांनी त्याचा तपास केला प्राथमिक दृष्ट्या आणि त्या तपासात तथ्य आढळत आहे असं पोलिसांना दिसलं, तेव्हा त्यांनी बच्चू कडूंवर गुन्हा दाखल केलाय. आणि त्यानंतर या रेकॉर्डिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा उल्लेख म्हणजे आमदार प्रवीण तायडे यांचाही उल्लेख असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता पोलिसांनी या रेकॉर्डिंग्स न्याय वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवल्यात. या आज 3 मार्चला या प्रकरणात BNS कलम 55, 58 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. पोलीस या प्रकरणावर नेमकं काय म्हणाले ते पाहूया. अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादनूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार अभिजित तायडे, जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे यांचे, त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे. आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू, श्री बच्चू कडू, जे माजी आमदार आहे अचलपूरचे, आणि अक्युज्ड नंबर 3 गोलू मावरे, आणि अक्युज्ड नंबर 2 गोलू मावरे, आणि अक्युज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे. बच्चू कडूंवर दाखल झालेले गुन्हे हे नॉन बेलेबल आहे असं पोलिसांनी म्हटलंय.
त्यामुळे पुढे या प्रकरणात काय कारवाई होते, बच्चू कडूंना अटक केली जाऊ शकते का, की ते यापूर्वीच अटकपूर्व जामीन घेतील, हे सगळं आता आपल्याला पुढच्या काही दिवसात कळणार आहे. पण या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहता.